The great happiness. बुद्धं शरणं गच्छामि। दस्सन कामो शीलवतं सद्धम्मं सोतिमिच्छति विनये मच्छरमलं सवे सद्धोति उच्यते। संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार वंदन करतो, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या मंगलमय दिनी पुणे शहरातील रहाटणी परिसरातील नखाते नगरातील या आनंद बुद्ध विहारामध्ये श्रद्धावान धम्म परिवार लांडगे परिवार यांच्या विनंतीस मान देऊन आज आम्ही इथे भिक्खू संघ धम्मदेसना देण्यासाठी मंगलमैत्री करण्यासाठी उपस्थित आहोत। लांडगे परिवारातील त्यांच्या आईबाबांच्या सुपुत्राने वकिलीची सनद प्राप्त केली आहे। त्यांनी आपल्या वकिलीस प्रारंभ केला आहे आणि त्या निमित्ताने भिक्खू संघाला बोलावून चिवर परिष्कार भोजन आदी दान देऊन पुण्य संपादन करण्यासाठी म्हणून आम्हाला इथे निमंत्रित केला आहे। या निमित्ताने आपल्या या बुद्ध विहारामध्ये ही धम्मदेसना संपन्न होत असता या प्रसंगी माझ्या समवेत उपस्थित असलेले प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक भिक्खू धम्म बोधीजी थेरो, ज्यांनी आताच आपणास सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेसना देऊन उपकृत केले, असे सर्च रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी थेरो, आपल्या आनंद बुद्ध विहाराचे सर्वच व्यवस्थापन समिती, सर्व सन्माननीय श्रद्धावान पदाधिकारी आणि महिला मंडळ, तसेच धम्मदेसना श्रवण करण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित असलेले सर्वच आपण श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो, तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांद्वारा शिकविलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। बघा, या परिसरामध्ये रहाटणी परिसरामध्ये मला वाटतं आम्ही पहिल्यांदाच आलो आहे आणि बुद्ध विहारामध्ये ही जाहीर धम्मदेसना होते आहे। बऱ्याच दिवसांपूर्वी लांडगे बाबा लांडगे आई आमच्या संपर्कात होते। आपल्या चॅनलवरील सर्वच प्रवचनं त्यांच्यापर्यंत पोहोचतात आणि त्यामुळे त्यांची दुर्दम्य इच्छा होती की आमच्या परिवारात, आमच्या कुटुंबात आणि आमच्या विहारात भंतेंनी यावे, आम्हाला धम्मदेसना देऊन उपकृत करावे। परंतु त्यांना तारीख पुन्हा देतो असेच आम्ही लोकांना म्हणतो, कारण परिस्थितीत तशी आहे। तुम्ही जर पाहत असाल सोशल मीडियावर तर प्रचंड गर्दी होते आहे म्हणजे आमच्याकडे या असे लोक म्हणत आहेत। लोकांना धम्माची गोडी लागली आहे आता,
प्रचंड गोडी लागली लोकांना बघा. ध्यान करण्याची गोडी लागली, उपवास पालन करण्याची गोडी लागली, दान देण्याची गोडी लागली, विहारात जाण्याची गोडी लागली. विशेष म्हणजे टी व्हीवरच्या सिरियल आणि चित्रपट पाहणं लोकांनी बंद केलं आणि त्याच्यावरती धम्मदेसनं ऐकणं सुरू केलं बघा. अनेक गावा खेड्यात शहरामध्ये श्रीमंतांकडे गरिबांकडे, आणि म्हणून ही मोठी उपलब्धी आहे. खरं तर बाबासाहेबांची ही पुण्याई आहे की आपल्याला बुद्ध मिळाला, आपल्याला हे वैभव प्राप्त झालं, आणि म्हणून प्राप्त झालेलं जीवन, प्राप्त झालेलं आयुष्य हे वाया जाऊ नये याची प्रत्येकाने तसदी घेतली पाहिजे. कारण हे आपण मर्त्य आहोत, आपलं शरीर मरणधर्मी आहे, आपण आजारी पडणाऱ्यांपैकी आहोत, आपण मरणाऱ्यांपैकी आहोत, म्हातारे होणाऱ्यांपैकी आहोत. भगवान म्हणाले आपण मरण्याच्या अगोदर, म्हातारे होण्याच्या अगोदर, हातपाय कामातून जाण्याच्या अगोदर या देहाचं चीज करता आलं पाहिजे, तर या आयुष्याला आपल्या काहीतरी अर्थ आहे. नाही तर आले काय तर आले, मी सांगतो तसं खाण्यासाठी जगले, जगण्यासाठी खात राहिले, आणि खाता खाता पशुपक्ष्यांसारखे मेले. बस घरचे लोक मग पुण्यानुमोदन जलदान विधी करतात, वर्ष झालं की स्मृती दिन करतात, बस विषय संपला आपला. नंतर फोटो कुठे पुसला काय ना, हार टाकला काय 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 खरं आहे का? खरं आजूबाजूला पाहत फक्त आहे का खरं? काहीच खरं नाही. तुमच्या माहितीसाठी सांगतो. म्हणून जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत या देहाचं चीज केलं पाहिजे, जीवन कामाला लावलं पाहिजे. भगवान बुद्ध म्हणाले जीवनाचा हेतू असायला पाहिजे, आणि तो हेतू म्हणजे निर्वाणाचा हेतू असायला पाहिजे. या शरीराकडून जे काही आपण आपल्या मेहनतीतून प्राप्त केलं आहे त्यातून आपल्याला दान पुण्य करता आलं पाहिजे. या शरीराकडून आपल्याला सील पालन करून घेता आलं पाहिजे. या शरीराकडून आपल्याला ध्यान करता आलं पाहिजे. या शरीराकडून आपल्याला मंगल मैत्री करता आली पाहिजे. या शरीराकडून परोपकाराची भावना आपल्याला जोपासता आली पाहिजे. या मुखातून बुद्धाचं वचन, धम्माचं वचन, संघाचं वचन आपल्याला स्मरण करता आलं पाहिजे, म्हणता आलं पाहिजे, पठन करता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे. आणि आपल्या मनाला या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून, धम्माच्या माध्यमातून शुद्ध आणि निर्मळ करता आलं पाहिजे. आपले अवगुण आपल्याला काढून टाकता आले पाहिजे, तर या जीवनाला अर्थ आहे. नाही तर आता मी सांगितलं तसं आले आले, बस लग्न कार्य केलं, लेकरं बाळा जन्माला घातलेत, त्यांना शिकवले, पैसे कमावलेत, घर बनवले, गाडी घेतली, काय काय केलंय, साहेब साहेब म्हणून मिरवले, बॅनरवर फोटो लागलेत, इकडं तिकडं कुठेतरी साहेब साहेब मॅडम मॅडम म्हटलं कोणी, आणि बटन दबलं की गेले. काय केलं तर काहीच नाही. तंबाखू दारू पिऊ पिऊच परेशान झाले. घरच्यांनाही त्रास दिला आणि बाहेरच्यांनाही त्रास दिला. गेले म्हणतात आता एकदाच. बापा म्हणतात असे लोक, म्हणत नाही का? तोंडावर तर कोणीच म्हणत नाही, पण म्हणत नसतील का लोक? गेले म्हणतात. काय काहीच नाही केलं बघा. असे बरेच लोक आहेत, म्हणजे कुणाला असं वैयक्तिक नाव ठेवत नाही मी, पण असे भरपूर लोक आहेत बघा. काय तर काहीच नाही जीवनामध्ये, रिकामा ॲटिट्यूड घेऊन काही लोक जन्माला येतात बघा. मी साहेब, मी मॅडम, आणि आमच्याकडे श्रीमंतीन, आमच्याकडे आमकन ढमकन, काय काय तू काय कामाचं तुमचं? ते जर कोणाच्या कामी पडत नसेल, ते जर धम्माच्या कामी पडत नसेल, बाबासाहेबांच्या विचारांच्या कामी पडत नसेल, आपलं धन, आपली श्रीमंती, आपलं ज्ञान आणि सगळ्या गोष्टी, तर त्याचा अर्थ नाही काही. माहिती आहे तुम्हाला? म्हणून बाबासाहेबांनी आपल्या सुशिक्षित लोकांकडून, अधिकारी वर्गांकडून, श्रीमंत झालेल्या लोकांकडून, ज्यांचं पोट भरलंय त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली होती बाबासाहेबांनी. हे तुम्हाला माहिती आहे, ठाऊक आहे, बरोबर की नाही? तुमचं पोट भरलंय, तुम्ही मागे वळून पाहिलं पाहिजे म्हणाले बाबासाहेब. धम्माच्या प्रचाराची जबाबदारी तुम्ही घेतली पाहिजे. भिक्खू संघाला सहकार्य केलं पाहिजे. विहारासाठी तुम्ही सपोर्ट केला पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. तुम्हाला जर दोन गोष्टी माहीत असतील तर तुम्ही लोक जोडणाऱ्यांपैकी असले पाहिजे. बाबांनी सांगितलं मला की जेव्हा विहार नव्हतं तेव्हा आम्ही लोकांकडे जात होतो आणि वंदना घेत होतो. ही मोठी उपलब्धी आहे की तुम्हाला तेव्हा वाटलं की अरे आपल्याकडे विहार नाही आहे, आपण लोकांकडे जातो, घरी जातो, वंदना घेतो, ही चांगलीच गोष्ट आहे, परंतु त्यातून आपलं विहारही असावं असा विचार तुमच्या मनात येणे आणि एकोप्याने मी तुम्हा सर्वांचं कौतुक करेल, अभिनंदन करेल, रिअली प्राऊड ऑफ यू की तुम्ही कुणाकडूनही, म्हणजे लोक इकडून तिकडून मागामागे भीकमागेपणा करतात, तसा भीकमागेपणा न करता आपल्या स्वतःच्या हिमतीवर, शुद्ध हेतूने दिलेल्या दानाच्या माध्यमातून, आपल्या लोकांच्या हिमतीवर कुणाही समोर हात न पसरवता तुम्ही हे छोटंसं का असेना पण प्रामाणिकपणाचं, इमानदारीचं हे आपलं श्रद्धास्थळ निर्माण केलं. म्हणून मी तुम्हा सर्वांचं कौतुक करेल. तुम्ही सुद्धा सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये त्या सगळ्या दानदात्यांचं कौतुक केलं पाहिजे. हा स्वाभिमान बाबासाहेबांनी आपल्याला शिकवला बघा, नाही का? कारण एक काळ होता मागण्यातच जिंदग्या गेल्या लोकांची. जोहार माय बाप,
कुळखेळाची काठी घ्यायची आणि लोकांच्या दारावर जायचं, काही उरलेलं आहे का देता का मला, म्हणायचे ना लोक असे. तुम्हाला माहीत असेल आपले आजोबा पंजोबा तेच कामं केले, कारण परिस्थिती तशी होती आणि परिस्थिती त्यांच्यावर तशी आणली होती. पण बाबासाहेब जन्माला आले, देशाचं संविधान लिहिलं, शिक्षणाचा अधिकार दिला, खेड्यातून शहराकडे चला म्हणाले. आणि तुम्ही पहा ना कुठून कुठून आले असाल, तुम्ही शहरात राहता, आता इथे तुमच्या आजूबाजूला तर बापा कोण कोण असेल राहायला, नाही का. ही हिंमत, ही किंमत, हा स्वाभिमान बाबासाहेबांनी दिल्यानंतर केवळ बाबासाहेबांनी आपल्याला दिलंय म्हणून रिकाम फुकटच खात राहायचं, टम पोट फुगवायचं आणि पोट फुटून जाईल तोपर्यंत फक्त खायतच राहायचं, त्या जगण्यात काही अर्थ आहे का. बाबासाहेबांनी बुद्ध दिला आपल्याला आणि बुद्ध दिल्यामुळे आपल्याला एक सम्यक जीवन मार्ग बाबासाहेबांनी दिला. त्या जीवनाला आपण समजून घेण्यासाठी शील सदाचाराचं पालन केलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हे सांगतो आहे की जीवन हे अत्यंत मूल्यवान आहे. त्याचं चीज करता येण्यासाठी आपल्याला धम्माच्या मार्गावर आरूढ होता आलं पाहिजे. तर बघा, जास्त मी आज बोलणार नाही आहे, कारण रोजच बोलतो 3-3, 4-4 ठिकाणी. तुम्ही शेड्यूल बघत असाल आमचं, तर मी तर आता विचार केला आजपासून की स्टेटसच ठेवायचं नाही की कोणीकडे धम्मदौरा आहेत. कारण होऊ लागला असं स्टेटसला ठेवलं की पुणे धम्मदौरा, मुंबई धम्मदौरा, कोणत्या गावाला, कोणत्या तालुक्याला, कोणत्या खेड्याला, कोणत्या साईडच्या जिल्ह्याला धम्मदौरा ठेवला की ते मोबाईल हँगच होऊ लागला. लोकांचे मोबाईल लगेच भंतेजी आमच्याकडे यायचं, तुम्हाला भंतेजी आम्ही येतो तिकडे, म्हणजे लोकांना गोडी लागली. परंतु होऊ लागला असं की ना अभ्यास करायला वेळ भेटते ना, त्या आता मोबाईलवरच अभ्यास असते आमचा, कारण वेळच नाही ना, प्रवास, गाडी, जिंदगी गाडीतच चालली धम्मरथात बसूनच. म्हणून मग ते मोबाईल पण हँग होऊ लागलं. व्हॉट्सअपचे मेसेज लोक विचारतात, भंतीजी तुम्हाला मेसेज केला, पाहिला ना, आता कसं मेसेज पाहू. 5 मिनिटाच्या अंतरानं जरी ती व्हॉट्सअप ओपन केलं तर ते एकदम मेसेज, हजारो मेसेज. तर यांनी केलेला मेसेज जाते कुठंतरी, ते कुणाचा मेसेज कसा वाचावं, ती वाचत कुठपर्यंत बसावं, अभ्यास करावं, ध्यान करावं का काय ते मोबाईलमध्येच खेळत बसावं. आणि म्हणून प्रत्येकाला वेळही देता येत नाही आहे आणि म्हणून शेड्यूल एकदम पॅक आहे. आता बघा, जवळपास 27 एप्रिलपर्यंतच्या तारखा पॅक आहेत बघा. आता आम्ही लोकांना सांगत आहे, जाहीरपणे सांगत आहे की बाबा तारखांसाठी आता काही फोन करू नका. जिथे आम्ही ऑलरेडी तारखा दिलेल्या आहेत तिथे तुम्हाला समजलं की आता आम्ही नखाते वस्तीमध्ये येत आहोत, पुण्यामध्ये रहाटणीमध्ये येत आहोत. जसं आता बाबांनी आईने सांगितलं तुम्हाला की भंतीजी येत आहे, तर तुम्ही आलात ना इकडनं तिकडनं, तर मी लोकांना सांगत आहे की तुम्ही लोकांना सांगत राहा, तुम्ही पॉम्पलेट काढा, बॅनर काढा, काय पोस्टर काढायचे काढा आणि सांगा की भंते येत आहे. तर लोक खूप गर्दी करत आहे बघा सगळीकडे. आणि म्हणून ही आपली श्रद्धा आहे, ही आपल्यातली धार्मिकता आहे, ही आपल्यातली पॉझिटिव्ह बाजू झाली की लोकांना गोडी लागली. आम्हालाही आनंद होतो आहे की लोकांना एवढी गोडी लागली धम्माची. तर बघा, आज मी अधिक न बोलता तुम्हाला छोट्याशा मुद्द्यावरती बोलणार आहे. श्रद्धा खूप महत्त्वाची आहे बघा, पण आपल्या भारतीय लोकांमध्ये श्रद्धेबद्दल मोठं कन्फ्युजन आहे. काही लोक अंधश्रद्धेला श्रद्धा समजतात आणि श्रद्धेलाही अंधश्रद्धा समजतात बघा. तुमच्याही कानावर ते गोष्टी येत असतील किंवा काही तुम्ही वाचत असाल कधी पोस्ट वगैरे. कन्फ्यूज करणारे लोक लय आहेत समाजात आपल्या, गोंधळ निर्माण करणारे, संशय निर्माण करणारे लोक खूप आहेत आपल्या समाजामध्ये. हे नाही म्हणतात आपल्यात, ते नाही, असं काही होत नाही. विहारात गेल्यावर इथपर्यंत मजा आलाय काही लोकांची, आपल्या विहारात गेल्यावर काही होत नाही म्हणतात. ते विसरूनच जाते की बाबासाहेब म्हणाले होते की किमान रविवारी विहारात जावं म्हणून. कोणाला म्हणाले? इतर लोकांना म्हणाले का बाबासाहेब? म्हणाले की नाही बाबासाहेब किमान रविवारी विहारात जावे असे म्हणाले का नाही? आणि आपलेच लोक बघा स्वतःला जे जय भीमवाले समजतात, बौद्ध समजतात. आता आम्ही सोशल मीडियावरती आहोत तर पाहतो मोठमोठ्या पोस्ट, विहारात गेल्यावर काय होते म्हणते. आता कसं सांगावं काय होते आणि काय होत नाही ते? तुम्ही येऊनच पाहत नाही, तुम्हाला काय ढेकळं माहीत आहे काय होते आणि काय नाही होत. कोणाची पोस्ट, विठ्ठल साहेब ध्यान केल्यावर काय होते म्हणते. आणि बाबासाहेबांना कुठं, बाबासाहेबच जोडते. म्हणजे बाबासाहेबांना सगळं काही करून असं एकदम असं सगळं काही करून म्हणजे अनुभवातून दाखवायला पाहिजे होतं की आता बाबासाहेब ध्यानालाच बसले असते, काम कोणी केलं असतं? काम कोणी केलं असतं? बरोबर की ना? तुम्ही विचार करा ना. आता तुम्ही गृहस्थ आहात, आता पूर्ण 100% तुमच्याकडून आम्ही थोडी अपेक्षा करू शकतो की तुम्ही धम्माचा प्रचार करावा. भगवंताने लावून दिलंय धम्मरथाचे 4 चाक, तुम्ही सपोर्ट करू शकता आणि धम्माचं काम आम्ही करू शकतो. बरोबर की नाही? आम्ही तुमच्याशिवाय काम करू शकत नाही, तुम्ही आमच्याशिवाय धम्माचा प्रचार होऊ शकत नाही. म्हणजे भिक्खूंशिवाय कुठे धम्माचा प्रसार होईल? भिक्खूच्याबद्दल श्रद्धा असते, भगवंताने सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपले काही लोक बघा आपल्यात श्रद्धा नाही म्हणतात,
विहारात जाऊन काही होत नाही म्हणतात, ध्यान केल्यावर काही होत नाही म्हणतात, ते सेंटर दुसऱ्याच लोकांचे आहेत म्हणतात. बापा तिकडं नाही जायचं, जाऊ नको, तर विहारात तर येऊन ध्यान कर. मग पुन्हा नाक मुरडते, नाही म्हणते आपल्या ध्यानच नाही शिकवलं म्हणते बाबासाहेब. आणि कोणत्या संघटनेचे लोक हो, सुप्रसिद्ध संघटनेचे काही लोक भलतंच काहीतरी सांगतील, भंतेजीच्या विरोधात बोलतील. मी म्हणतो की ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण धम्माचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. तर म्हणून तुम्हाला मी श्रद्धा काय असते, श्रद्धेचे लक्षणं काय असतात आणि श्रद्धा असल्यावर कोणते गुण असायला पाहिजे किंवा असतात, ह्या संदर्भामध्ये मी तुम्हाला छोटासा उपदेश देणार आहे. भगवान ही जी मी आता गाथा म्हणालो, ह्याच्यामध्ये भगवंतानं श्रद्धेचे 3 लक्षणं सांगितले आहेत. जर कोणात श्रद्धा आहे तर कसं ओळखावं की कोणात श्रद्धा आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती ऐकलं असेल, एका उपसताला मी प्रवचन दिलं होतं की समजा आपण म्हणतो की नाही कोणी श्रद्धावंत आहे, कोणी श्रद्धावान आहे, म्हणतो का नाही आपण, कोणीतरी श्रद्धावान आहे असं बोलतो ना, बोलता हे श्रद्धावान आहेत, ते श्रद्धावान आहेत. नेमकं श्रद्धा असणाऱ्यामध्ये त्यांचा स्वभाव कसा असतो किंवा कसा असावा, त्याचे निकष काय, याबद्दल बुद्ध बोललेली आहेत. फक्त लोकांनी कोणत्या वाचलं नसेल तर ती गोष्ट वेगळी आहे. तर त्याच्यापूर्वी मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट विचारेल. श्रद्धा सांगण्याच्या पूर्वी भगवंताच्या ज्या मूर्त्या आहेत बघा, लेण्यांमध्ये, आपल्या पुण्याला लेण्या आहेत भरपूर नाही का, बेडचे लेण्या आहेत, भाजे लेण्या आहेत, कारले लेण्या आहेत, इकडे साताऱ्याकडे लेण्या आहेत, भरपूर लेण्या, मुंबई साईडला लेण्या आहेत. तर लेण्यांमध्ये असणाऱ्या मूर्त्या, ह्या बनवलेल्या मूर्त्या, चित्रात असलेल्या भगवंताचे चित्र, भगवंताची मूर्ती कशावर बसवलेली दाखवतात, कशावर, कमळाच्या फुलावर बसवलेली दाखवतात. का बरं कमळाच्याच फुलावर बसवलेली दाखवतात, गुलाबाच्या का नाही, किंवा अजून कोणतं एखादं मोठं फुल असेल तर त्या फुलावर का नाही, कमळाच्याच फुलावर भगवान का. आणि प्रत्यक्ष भगवान कमळाच्या फुलावर बसायचे असं समजायचं की दुसरं काही कारण असेल. तर बाप्पा तुम्ही लय हुशार. तर सांगतो तुम्हाला की का, तिकडनं मी तुम्हाला श्रद्धेवर आणतो. मग कमळाच्याच फुलावर भगवंताचा फोटो, मूर्त्या का. इथे पण बघा आता सुंदर अशी भगवंताचे हे रूप आहे. थायलंड देशातल्या श्रद्धावान लोकांनी बनवलेलं आहे ते रूप. आणि भगवंताची मूर्ती कमळावरती असते, रूप कमळावरती असतं, त्याला कारण आहे. एकदा आपले भगवान असेच एका रस्त्याने चालले होते, तुम्ही ऐकलं असेल एकदा, कदाचित आमच्याकडून माहिती नाही. रस्त्याने चालले असता भगवंतांमध्ये बघा 32 लक्षणांनी युक्त होते आपले भगवान. मनुष्यच होते पण मनुष्यासारखे नव्हते. मी काय बोलतो समजतं तुम्हाला, शब्द समजतो, भाषा समजते ना. मनुष्यच होते पण मनुष्यासारखे नव्हते, काहीच मनुष्यासारखं नव्हतं त्यांचं. शरीराचा एकही अवयव मनुष्यांसारखा नव्हता, मनुष्यच होते. मनही होतं पण सर्वसामान्य मनुष्यांसारखं त्यांचं मन नव्हतं, सर्वसामान्य मनुष्यांसारखी त्यांची शरीरयष्टी नव्हती. म्हणून दी बुद्धा अँड हिज धम्मग्रंथ लिहिताना बाबासाहेबांनी ह्याचं वर्णन केलं, भगवंताच्या शरीरयष्टीचं आणि मनाच्या प्रवृत्तीचं पण. बाबासाहेबांनी लिहिलं 32 लक्षणांनी युक्त आणि 80 शुभ चिन्हांनी युक्त असलेले आपले भगवान तथागत बुद्ध होते. बरोबर आहे. तर त्यामध्ये एकदा भगवान रस्त्याने चालले तर भगवंताचे पाय सपाट होते. आपल्या देशात पदोपदी लोकांनी कसूर सोडली नाही भगवंताचा अपमान करण्याची, माहिती आहे तुम्हाला. अशा कितीतरी म्हणी किंवा कितीतरी अशा गोष्टी प्रचलित आहेत बघा. सपाट पायाचे लोक चांगले नसतात म्हणतात असे लोक. का माहिती आहे का म्हणतात, तर आपल्या भगवंताचे सपाट पाय होते, माहिती आहे तुम्हाला. आणि पायावरती चक्र होते भगवंताच्या. भगवंताच्या हाताचे बोट, लोक म्हणतात की नाही 5ही बोट सारखे नसतात, भगवंताचे 5ही बोट सारखे होते. या हाताचे पायाचे पण 5ही बोट, ही विशेषता होती भगवानमध्ये. लोक म्हणतात की नाही 3 तिगाडान काम बिगाडा, यासाठी यामुळं म्हणतात लोक 3 तिगाडान काम बिगाडा, कारण भगवंतानं सांगितलं या जगात 3च रत्न श्रेष्ठ आहेत, ते म्हणजे बुद्धरत्न, धम्मरत्न आणि संघरत्न. ज्याला निर्वाणाला प्राप्त व्हायचं आहे
ज्याला निर्वाणाच्या मार्गामध्ये पुढे जायचं आहे, ज्याला आर्य अष्टांगिक मार्गामध्ये पुढे आणि पुढे जायचं आहे, ज्याला 10 पारमिता पालन करायच्या आहेत, ज्याला पंचशील पालन करायचं आहे, ज्याला उपोषद पालन करायचं आहे, ज्याला श्रोतापन्न बनायचं आहे, सकृतागामी बनायचं आहे, अनागामी बनायचं आहे, अर्हत बनायचं आहे, आणि ज्यांना दान करायचं आहे, ज्यांना शील पालन करायचं आहे, ज्यांना समाधीचा ध्यानाचा अभ्यास करायचा आहे, त्यांच्यासाठी अगोदर आहे अट मीन्स की निर्वाणाकडे जायचं असेल तर त्यांची श्रद्धा असावी लागते बुद्धावर, धम्मावर आणि संघावर. ज्यांची बुद्ध धम्म संघावर श्रद्धा नाही आहे ते निर्वाणापर्यंत जाऊ शकत नाही. आता याच्यात काय अंधश्रद्धा नाही, मी तुम्हाला विस्ताराने आत्ताच नाही सांगू शकत ही गोष्ट, पण आपल्या चॅनलवरती तुम्हाला मी सांगितली असेल, नसेल सांगितली तर त्या विषयावरती मी जेव्हा बोलेल तेव्हा तुम्हाला समजेलच की का त्रिरत्नांचं शरण ग्रहण केल्याशिवाय, त्रिरत्नांवरती श्रद्धा असल्याशिवाय निर्वाणाला कोणी प्राप्त करू शकत नाही. मग ते भिक्खू असो का गृहस्थ असो, कोणत्याही जाती धर्माचे लोक असो, हे अशा प्रकारची एक प्रोसिजर भगवंताने सांगितली. कोणत्याही गोष्टींच्या टर्म्स आणि कंडिशन्स असतात, तुम्हाला माहीत असेल. एखादा रस्ता बनवायचा आहे, घर बनवायचं, आता तुम्ही इथे विहार बनवलं, कमी जागेमध्ये बनवलं, याला टर्म्स आणि कंडिशन्स होत्या. आजूबाजूला लोकांची घरं वगैरे आहेत नाही का, कशी भिंत बांधायची की नाही, खिडकी ठेवायची की नाही, दरवाजा कोणीकडून किंवा हॉल कसा, एकावर एक मजला बनवला, लायब्ररी बनवली, वरती विहार बनवलं, खाली हॉल बनवला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याचा उपयोग काय ह्या सगळ्या गोष्टींसाठी. आणि म्हणून आपले भगवान बुद्ध बघा असं सपाट पायाचे होते, तर एकदा असेच चालले होते, तर त्यांच्या मागून एक व्यक्ती, विद्वान व्यक्ती भगवंताच्या मागे मागे चालला होता, आणि त्यांनी पाहिलं की अरे कोणी सपाट अशा विशेष पायाचा व्यक्ती कोण आहे की ज्यांचे पाय तर सपाटच आहेत आणि त्या पायावरती चक्र आहे. आता मातीवरती आपण चाललो तर उमटतात ना पाय, ठसे उमटतात ना पायाचे, तर भगवंताच्या पायाचे ठसे उमटायचे. तर तो जो ज्ञानी व्यक्ती होता, विद्वान व्यक्ती होता, तो त्या पायांच्या ठस्यांच्या मागे 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 गेला. तो पुढे गेल्यानंतर त्याला ते ठसे असे रस्त्याच्या एका साईडला वळलेले दिसले, आणि तिथे आपले भगवान झाडाखाली बसलेले होते. तो व्यक्ती तिथे जातो आणि त्या भगवंताला अभिवादन करतो आणि विचारतो की हे महाशय, आपण कोण आहात, आपण मनुष्य आहात काय. बघा तो प्रश्न विचारतो. आता विद्वानाची भाषा वेगळी असते, तुमच्या माहितीसाठी. सर्वसामान्यांची भाषा वेगळी असते, कुमार्गावर लागलेल्यांची भाषा वेगळी असते, सन्मार्गावर लागलेल्यांची भाषा वेगळी असते, सिलवानांची भाषा वेगळी असते, ध्यानी लोकांची भाषा वेगळी असते. भाषाच काय, स्वभाव, सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या असतात का नाही, असतात की नाही, बिलकुलच असतात. बघा आता इथं जेवढे येतात इकडे ते सगळे सज्जन, सिलवान नाही का, श्रद्धावान आहे. आणि जे येत नाहीत, लांडगे बाईला काय काम आहे, भंतेजीला बोलव नाही का, लांडगेला काय, वकिलाला काय समजते, वकिली केली त्याला काही समज नाही. भंतीच्या हस्ते पाठीचं उद्घाटन केलं म्हणते, भंतीजीला चिवरदान दिलं म्हणते, भंतीजीला दान. काय गरज होती, लोकांना जेऊ घालायचं म्हणजे मस्तपैकी संध्याकाळी डीजे लावायचा, संपला विषय. या विचाराचे लोक नाहीत का, आहेत की नाही, बिलकुल या विचाराचे लोक आहेत. आता बघा बड्डेला लोक आम्हाला धम्मदेसनेला बोलू लागले, आणि काही लोक असे नसतील काय, भंतीजीला कुठं काय बोलवायचं हो, आपणच घरी पूजा करू, डीजे लावू, मस्त संध्याकाळचं जेवण करू, झाला बड्डे. नसतील का या विचाराचे लोक, बापा बिलकुल या विचाराचे लोक आहेत. आणि म्हणून तो व्यक्ती त्या भगवंताला विचारतो की हे महाशय, आपण कोण आहात, आपण मनुष्य आहात काय. मी आपल्या पायाचे ठसे पाहत इथपर्यंत आलो आहे. सर्वसामान्यांसारखे तुमचे पाय नाही आहेत, तुमचे पाय विशेष आहेत. मग तुम्ही आहात कोण, मनुष्य आहात काय तुम्ही. तर त्यावर भगवान म्हणतात नाही. बघा तुम्ही, मजेशीर आहे किस्सा हा, पण त्याच्यामध्ये गर्भित अर्थ आहे. भगवंताला विचारतो की तुम्ही मनुष्य आहात का, भगवान म्हणतात नाही. भगवंताला विचारतो तुम्ही देव आहात काय, देवता, देव म्हणजे तिकडं नाही, बौद्ध धर्मातले देवता येऊन सांगितले, तुम्ही देव आहात काय. तर भगवान बुद्ध म्हणतात की नाही. त्यावर तो विचारतो तुम्ही यक्ष आहात काय, त्यावर म्हणतात भगवान नाही. तुम्ही गंधर्व आहात काय, त्यावर म्हणतात भगवान नाही. तर तो विचार पडतो, मनुष्य आहात काय तर नाही, देव आहात काय तर नाही, यक्ष आहात काय तर नाही, गंधर्व आहात काय तर नाही. मग तो शेवटी विचारतो तसं, मनुष्य तरी आहात काय. तर त्यावरही भगवान काय म्हणतात, नाही. मग हा अचंबित होतो, आश्चर्यचकित होतो. म्हणजे तुम्ही काय मजाक करत आहे माझ्यासोबत का, मला वेड्यात काढत आहे, असं वाटतं ना कधी कधी माणसाला. असं विचारलं एखाद्या विषयाचं ज्ञान नसेल आपल्याला, तर बघा आपल्याला वाटते कडे आपण ते विचारले आणि हे तर भलतंच सांगू लागले. म्हणजे आपल्याला जे ज्ञान असते त्याच्या वेगळं ज्ञान काहीतरी असतं हकीकतमध्ये. कधी कधी असं होते बघा, काही गोष्टींच्याबद्दल आपल्याला भलतंच ज्ञान असते आणि हकीकतवालं ज्ञान वेगळंच असते ना असं.
आणि त्यामुळे त्याला वाटते की बा माझी काय मजाक करत आहे का, माझी काय टर उडवत आहे की काय, तर तो विचारतो की मग आपण आहात तरी कोण. तर त्यावर भगवान बुद्ध म्हणतात मग की बघ मी सम्यक संबुद्ध आहे. आता त्याला काय माहीत नव्हतं की काय आहेत, काय म्हणतात भगवान त्याला, मी सम्यक संबुद्ध आहे. तर आता ते त्याची ज्ञानाची लेवल तेवढी नव्हती, तर त्याने विचारलं सम्यक संबुद्ध म्हणजे नेमके तुम्ही मनुष्यच तर आहात ना. तर मग भगवान त्याला सांगतात की बघ उदाहरणादाखल मी तुला सांगतो की ज्याप्रमाणे मी मनुष्य असून मनुष्यांपेक्षा वेगळा का, तर त्याचं उदाहरण सांगताना भगवान बुद्ध कमळाचं उदाहरण देतात की ज्याप्रमाणे कमळ स्वच्छ निर्मळ पाण्यामध्ये उगवत नाही. तुम्ही जर कधी पाहिलं असेल तर कमळ स्वच्छ निर्मळ पाण्यात उगवत नाही, येत नाही. पाणी साचलेलं असावं लागते, माहिती तुम्हाला, ते पाणी घाण झालेलं असावं लागते. तुम्ही UP बिहारकडे बुद्धगयच्या टूरमध्ये जर कधी गेलात तर आमचे टूर असते नेहमी आता पण 22 फेब्रुवारी ते 10 मार्चपर्यंत बुद्धगयची टूर आहे, नोव्हेंबरमध्ये पण असते. तर बुद्धगयकडे तुम्ही जर कधी गेलात तर गाडीतून तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी कमळाचे ते पूर्ण असे तलावामध्ये कमळाचे फुलंच फुलं आहेत बघा. बऱ्याच ठिकाणी गुलाबी कमळ आहेत, पांढरे कमळ आहेत, पिवळे कमळ आहेत. इकडे आहेत का आपल्याकडे? नाही आहे. तर तिकडे असे डोह साचलेले आहेत बऱ्याच दिवसांपासून, तर त्या डोहामध्ये कमळाचे फुलं येतात. तर भगवंताने सांगितली कमळाच्या फुलाची विशेषता काय आहे. म्हणजे मी मुद्दामहून सांगतो तुम्हाला की भगवंताच्या रूप किंवा मूर्ती कमळावरच का, तर त्या कमळाची विशेषता अशी म्हणाले भगवान बुद्ध, मी कमळासारखा आहे, मी मनुष्य असून देखील वेगळा आहे का, तर कमळाची विशेषता असते की चिखलात जरी उगवते, चिखलात जरी उगवते, घाणीमध्ये जरी उगवते, परंतु जेव्हा उगवते, जेव्हा फुलते, तेव्हा त्या घाणीपासून ते वेगळं असते. त्या घाणीचा आणि त्याचा काही संबंध नसतो. भगवान त्याला म्हणतात मी असाच आहे. जरी मनुष्य योनीमध्ये जन्माला आलो तरी सर्वसामान्यांची मानसिकता, स्वभाव आणि प्रवृत्त्या जशा असतात, आचार विचार जसे असतात, तसे माझे आचार विचार, माझी मनोप्रवृत्ती तशी नाही आहे. मी असंख्य पारमिता पूर्ण केलेले आहेत. अनेक वेळेला मी इथे येत राहिलो आणि माझ्या पारमिता पूर्ण करून सम्यक संबुद्ध होण्यासाठी माझी पात्रता मी तयार केली. मी माझ्यामध्ये असलेला राग, द्वेष आणि लोभ हा ध्यानाच्या जोरावरती पुसून टाकलेला आहे, नष्ट केलेला आहे. म्हणून भगवंताने म्हणाले निर्वाण म्हणजे आपल्या तृष्णेला नष्ट करणे. कामतृष्णा, भवतृष्णा आणि विभवतृष्णा आहे जी आपल्याला दुःख आपल्यामध्ये निर्माण करते. भगवान म्हणाले त्या तृष्णेला मी समूळ नष्ट केला आहे आणि समूळ नष्ट केल्यामुळे भगवान म्हणाले मी रागापासून, द्वेषापासून, लोभापासून, अहंकारापासून, ईर्षेपासून, सुख दुःखापासून, यश अपयशापासून, निंदेपासून, प्रशंसेपासून, यशापासून, अपयशापासून मी अलिप्त आहे. माझ्यावर काही फरक पडत नाही. देवदत्ताने दगड मारण्याचा प्रयत्न केला काय, कोणत्या स्त्रियांचं लांछन लावलं काय, नालागिरी हत्ती सोडला काय, कोणी मला शिव्याशाप दिले काय, कोणी मला उपवासी ठेवलं काय, कोणी माझी प्रशंसा केली काय, कोणी माझी पूजा केली काय, कोणी मला फुलं वाहिले काय आणि नाही वाहिले काय, माझ्या मनोप्रवृत्तीवर काही तसा फरक पडत नाही. सर्वसामान्य लोक असे असतात का, बाप्पा फोन तर करू नका, पॉम्पलेटवर नाव तर टाकू नका, विचारू तर नका, फक्त मी दिले नाही का म्हणते याच्यासाठी पैसे. सिमेंटच्या एवढ्या गोण्या दिल्या, विटाचा ट्रक दिला, ही गजाळी तर मीच दिली, हे दरवाजा मी दिला, लोखंड मी दिलं, मूर्तीसाठी पैसे मी दिले, बाबासाहेबाचा फोटो आमच्या पोराच्या वाढदिवसाला मीच दान दिला म्हणते आणि मला सांगत नाही. तुम्ही काय समजता स्वतःला? होते का नाही असं? अहो खरंच होते असं. बघा बऱ्याच ठिकाणी, तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले, पण असं होते समाजामध्ये आणि तिथेच गणित बिघडते आणि तिथे आपल्या श्रद्धेची परीक्षा घेतल्या जाते आणि तिथे आपण नापास होतो. बघा बरेच लोक नापास होतात, सगळे नाही पण बरेच लोक त्या ठिकाणी नापास होतात, फेल होतात, कारण श्रद्धा लोकांना तिथे आहे की नाही हे लक्षात येतं. म्हणून भगवान बुद्ध म्हणाले बघा जीवनाचा उद्देश काय आहे, आपल्या स्वतःला निर्मळ बनवता आलं पाहिजे, मनाला निर्मळ बनवता आलं पाहिजे. आणि मनाला निर्मळ असंच बनवता येईल का?
तर भगवंताने त्याचे टप्पे सांगितले बघा. मनाला आपल्याला अगोदर स्वच्छ करता आलं पाहिजे, मऊ करता आलं पाहिजे, मुलायम करता आलं पाहिजे, कनवाळू दयाळू करता आलं पाहिजे, विनम्र करता आलं पाहिजे, तर आपलं मन मग पुढे 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 ध्यानापर्यंत जाईल. नाही तर जाईल का? नाही. या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जर मन अडकलेलं असेल, बरोबर की नाही, तर मग आता समजा ताई म्हणे बा भंतेजी आमच्याकडे चला. आता बघा तुम्हाला इथल्या इथं उदाहरण सांगतो. समजा आता कार्यक्रम लय चांगला झाला, प्रवचन झालं, दान पुण्य सगळ्या गोष्टी, लोक खुश. एक उदाहरण म्हणून, म्हणजे तुमच्यासाठीच नाही, असं लय घडते आम्हाला. समजा त्यांच्याकडे गेलं नाही, त्यांना म्हणावं, कोण यांची गोष्ट करत नाही, त्यांना म्हणावं कार्यक्रम खूप चांगला झाला हो, काय व्यवस्थित झालं, सगळं काही फार आनंद झाला बघा. ते जे म्हणले होते की नाही भंतेजीने घरी येऊ आमच्या, ते कोणी उपासक असं की उपासिका, भंतेजीला एवढा आग्रह केला ना आमच्याकडे आलेच नाही, काय खरं आहे म्हणते. सगळं व्यवस्थित झालं आणि आमच्याकडे काय आले नाही, याच्यावरून नाराजी होते बघा, आणि श्रद्धेमध्ये ते नापास होतात बघा. असं बऱ्याच ठिकाणी घडते आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. आता सगळ्या लोकांना वाटते आमच्याकडे यावं. आता सकाळीच एक फोन आला बघा यवतमाळहून, आता यवतमाळला आमचा दौरा आहे. आता काही लोकांना वाटतं येऊ तर लागले भंतेजी, मग आमच्याकडे यावं. तर आमचे भंतेजी म्हणे बोलता बोलता काही लोक म्हणे कामात काम काढतात म्हणे, तर कसं काय जावं कोणाकडे, लोकांना वेळ दिलेली असते म्हणे. असे मोठेपणा असलेले लोक कमी आहेत की बा आपल्याकडे आले तर चला विहारात ठेवू. जरी आपल्याकडे आहे पण 4 लोकांना ऐकायला मिळेल, 4 लोकांना बुद्धाचा धम्म कळेल, आणि म्हणून आपण विहारात घेऊ कार्यक्रम. असे मोठ्या मनाचे लोक कमी आहे. परंतु काही लोकांना काय वाटते, त्यांच्याकडे आले की नाही तर आमच्याकडे या, नाही आले सारं व्यवस्थित झालं, आमच्याकडे बोलवलं, एवढं आग्रह केला, आणि आम्ही खुर्च्या आणल्या होत्या, आणि आम्ही टेबल आणला, आणि कपडा आणला, आणि पुष्पगुच्छ आणला होता, फळं आणले होते. पप्पा विचारलं कुणाला होतं अगोदरपासून, त्यांनी वेळ घेतली, अनेक दिवसापासून फोन केले, ते त्यांना टाईम द्यायचा सोडून दुसऱ्याकडे जाऊ का? खरंच तुम्ही सांगा, वाईट नका वाटू देऊ. म्हणजे असं चांगलं वाटते का? मग तसं तुमची श्रद्धा ती समजू शकतो आम्ही, पण एवढा लोड मागे आहे की प्रत्येकाकडे जर जायचं झालं असं कार्यक्रम संपल्यावर किंवा अगोदर, तर शक्य होते का? तुम्ही विचार करा बरं. प्रत्येकाला वेळ देत, एका शहरात एका गावात 3 कार्यक्रम करायचे, अभ्यास कधी करायचा, बोलायचं कधी, सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे तुम्हाला मी सांगेल आता श्रद्धेचे लक्षणं तुम्हाला सांगेल. तर भगवंताने काय सांगितलं माहीत आहे? श्रद्धावान असणाऱ्यांकडे किती गुणलक्षणं असले पाहिजे? असतात 3 गुण. आणि त्याच्यामध्ये भगवान बुद्ध म्हणाले बघा, श्रद्धा जर असेल तर त्यांच्यामध्ये त्यांची प्रवृत्ती कशी असते? 3 प्रकारची प्रवृत्ती असायला पाहिजे तर श्रद्धा. तर पहिली प्रवृत्ती सांगितली भगवान बुद्धानं की त्यांच्यामध्ये एक इच्छा असली पाहिजे, त्यांचा एक स्वभाव असला पाहिजे, श्रमणांचं दर्शन करण्याचा त्यांचा स्वभाव असला पाहिजे. जर श्रद्धा आहे तर कोणता स्वभाव असला पाहिजे? श्रमणांचं दर्शन करण्याचा. महामंगलसूत्र आम्ही शिकवलं का नाही? तर त्या महामंगलसूत्रात तुम्ही विस्ताराने ऐका, त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा, समनानंच दस्सनं येतं मंगलमुत्तमं. काय शब्द प्रयोग आहे? समनानंच दस्सनं येतं मंगलमुत्तमं. श्रमणांचं दर्शन करणं हे उत्तम मंगल आहे. तर भगवान बुद्ध म्हणाले की ज्यांच्यामध्ये श्रद्धेची प्रवृत्ती आहे, म्हणजे श्रद्धा आहे असं समजा म्हणत आहोत, तर त्यांच्यात कोणती प्रवृत्ती असायला पाहिजे? पहिली, त्यांना मनोमन नेहमीच वाटलं पाहिजे क्षण प्रतिक्षण की मला श्रमणांचं दर्शन. श्रमण म्हणजे कोण? भगवंताचा भिक्खू संघ. मला भिक्खू संघाचं दर्शन व्हावं, भिक्खू संघाच्या मी संपर्कात जावं असं वाटायला पाहिजे. कारण भिक्खू संघाचं दर्शन झालं तर काय होईल? आता आम्ही आलो तेव्हापासून काय होते? तुम्हाला दान देण्याची संधी प्राप्त झाली बघा, तुम्हाला धम्मश्रवण करण्याची संधी प्राप्त झाली. धम्मश्रवण करत असताना तुमच्यामध्ये श्रद्धा जागू लागली. अरे हो गड्या आपण दान पुण्य केलं पाहिजे, अरे हो गड्या आपण सील पालन केलं पाहिजे, अरे हो गड्या आपण ध्यान केलं पाहिजे, अरे हो गड्या आपण विहारात गेलो पाहिजे. इथल्या इथे का होईना पण मनोप्रवृत्ती अशी तयार होते की नाही? बुद्धाचा उपदेश ऐकून बिलकुल अशी प्रवृत्ती तयार होते. म्हणून भगवंतानं सांगितलंय की श्रद्धावानांमध्ये पहिली प्रवृत्ती असते, आणि ती म्हणजे की सीलवानांचं दर्शन. श्रमणांचं म्हणजे सीलवानांचं दर्शन कामना, सीलवानांच्या दर्शनांची कामना त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होते. तर ते श्रद्धेचं एक त्यांच्यामध्ये असलेलं लक्षण आहे. दुसरं लक्षण सांगताना भगवंतानं सांगितलं आहे, सद्धम्माचा उपदेश श्रवण करण्याची त्यांचा स्वभाव असायला पाहिजे, प्रवृत्ती असायला पाहिजे. जर श्रद्धा आहे तर. नाही तर शॉर्टकटमध्ये घ्या. श्रद्धा आहे का त्याच्यात? कोणत्या लग्नात कोणत्या कार्यक्रमाला गेलं की काही लोक काय म्हणतात? शॉर्टकटमध्ये घ्या. आहे तर जय भीमवाले, आहे तर बौद्ध म्हणून घेते,
आणि शॉर्टकटमध्ये घ्या जर म्हणत असेल तर याचा अर्थ असा आहे की धम्मश्रवणाची जिज्ञासा नाही आहे, धम्मश्रवणाची गोडी नाही आहे. आणि धम्मश्रवणाची गोडी नाही आहे याचाच अर्थ असा आहे की श्रद्धा नाही आहे. श्रद्धेचे लक्षण आहे ना, ताप आल्यावर लक्षण असतात का नाही, ज्वर निघाल्यावर त्याचे लक्षण असतात की नाही, चिकनगुनियाचे लक्षण आहेत का नाही, कोरोनाचे लक्षण होते का नाही, कोणताही आजार आहे त्याचे लक्षण आहेत का नाही, आहेत का नाही? नाही काय म्हणाल तुम्ही? खरंच असते ना. कोणत्या गोष्टीचे लक्षण, शिक्षक असण्याचे लक्षण आहे, ध्यानी असण्याचे लक्षण आहे, धर्मगुरू असण्याचे लक्षण आहे, प्रत्येक गोष्टीची, डॉक्टर असण्याचं लक्षण आहे, प्रत्येक गोष्टी. स्वयंपाकवाली बाई असेल एकदम त्याच्यामध्ये तरबेज, तिचे काही लक्षण आहे. कोणाला देण्याचं सवय असते, कोणाला खाऊ घालण्याची सवय, त्याचे लक्षण आहे. आणि कोणाचे कंजूशीचं असेल तर कंजूशीचे लक्षण आहे. मुकत बसते, कोणी देत असतं असं पाहते पा काही काही लोक असतात का नाही. आपण त्याच्यावर जास्त बोलत नाही, पण सांगतो मी तुम्हाला. आणि म्हणून भगवंताने सांगितलं की पहिलं लक्षण कोणतं आहे, शीलवानांचं दर्शन करण्याची कामना. हे श्रद्धावंतांमध्ये एक प्रवृत्ती असायला पाहिजे. दुसरी प्रवृत्ती सांगितली की धम्माची देसना श्रवण करण्याची जिज्ञासा त्यांच्यात असायला पाहिजे. धम्माची देसना श्रवण करायला वाटलं पाहिजे, अरे मी बुद्धाची वाणी ऐकली पाहिजे, धम्माचा उपदेश ऐकला पाहिजे, भिक्खू संघाची देसना ऐकली पाहिजे. म्हणून भगवंतानं महामंगलसूत्रात काय शिकवलं, कालेन धम्मस्सवनं येतं मंगलम उत्तमं. कालेन, वेळोवेळी, काळ आला, वेळ आली, परिस्थिती आली. समजा आता ही काळ आला, ही वेळ आली की नाही, एका निमित्ताने भंतीजी आले, तुम्हाला वाटलं की चलो भंतीजी आ रहे, हम भी जाएंगे और धम्मदेसना सुनेंगे, तर ही श्रद्धा आहे. हे श्रद्धेचं लक्षण आहे. तुम्हाला सांगतो, भगवंताने सांगितलं जर श्रद्धा आहे तर तुम्हाला धम्माची देसना ऐकण्याची जिज्ञासा मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे, तुम्हाला तशी इच्छा उत्पन्न झाली पाहिजे, तर श्रद्धा आहे. तिसरी गोष्ट सांगितली भगवंताने की जर श्रद्धा मनामध्ये आहे तर त्याची तिसरे लक्षण सांगितलं, तिसरी प्रवृत्ती सांगितली मनाची अवस्था, आणि ती म्हणजे भगवान बुद्ध म्हणाले की कंजूसपणा त्यागल्या जाईल. जर श्रद्धा आहे तर काय केलं जाईल, कंजूसपणा त्यागला जाईल. आणि कंजूसपणा त्यागणे म्हणजे काय, तर दानाची भावना निर्माण होणे. जर श्रद्धा आहे तर दानाची भावना निर्माण होणे. महामंगलसूत्रात भगवान बुद्ध म्हणाले दानंच धम्मचर्याच ज्ञातकानंच संग हो. म्हणाले की नाही, दानंच धम्मचर्याचं, दान पुण्यकर्म करण्याची मानसिकता, आणि धम्मचर्याचं म्हणजे धम्माचं आचरण करण्याची म्हणजे धार्मिक बनण्याची मानसिकता आपल्या अंगी असायला पाहिजे. तर हे तिसरं लक्षण सांगितलं भगवंतानं श्रद्धावंतांचं की आपल्यामध्ये कंजूसपणा त्यागून आपल्याला दान पुण्य करण्याची भावना आली पाहिजे. तर मी हे तुम्हाला वरवर करणे सांगतो आहे श्रद्धेच्या बद्दलचं, की ज्या लोकांना वाटते की आमच्यात श्रद्धा आहे किंवा ज्या लोकांमध्ये श्रद्धा असायला पाहिजे, तर श्रद्धेचे हे लक्षण सांगितले भगवंतानं. श्रद्धावान जे लोक स्वतःला समजत असतील किंवा ज्यांनी श्रद्धावान असायला पाहिजे, तर भगवान म्हणाले पहिली गोष्ट की शीलवानांचं श्रवणांचं दर्शन करण्याची कामना त्यांच्यामध्ये असावी, एक. दुसरी गोष्ट धम्माची देसना श्रवण करण्याची कामना त्यांच्यामध्ये असावी, दोन. आणि तिसरी गोष्ट दान पुण्य करण्याची कामना त्यांच्यामध्ये असावी, नंबर 3. ह्या 3 भावना, हे 3 विचार, हे 3 लक्षण, ह्या 3 इच्छा ज्यांच्या कुणाच्या मनामध्ये असतील, मग ते भिक्खू असो की गृहस्थ उपासक असो, श्रीमंत असो की गरीब असो, ध्यानी असो की ध्यानी नसो, कोणी असो, ज्यांच्या कुणाच्या मनाची प्रवृत्ती अशी असेल, तर भगवान म्हणाले समजून जावं की तेच लोक श्रद्धावान आहेत, श्रद्धावान म्हणण्याच्या पात्रतेचे आहेत. तर आता हे गुण सांगितले श्रद्धेचे, नाही का, परंतु भगवंतानं त्याचं उदाहरण पण सांगितलं की श्रद्धेचं लक्षण कोणतं आहे. मी आता जे म्हणालो ना, तर श्रद्धेचं लक्षण कोणतं, तुम्ही मिलिंद प्रश्न वाचला काय, त्याच्यात राजा मिलिंदाला भंते नागसेनांनी श्रद्धेचे लक्षण सांगितलेले आहेत की श्रद्धा असल्यावर काय होऊ शकते. जर समजा हे 3 प्रवृत्त्या श्रद्धावानामध्ये असतील तर काय होऊ शकते, तर भंतेंनी सांगितलं, भगवंताने सांगितलेलं आहे ते. तर भगवान म्हणाले श्रद्धेचे 2 लक्षण आहेत. एक तर जर ज्यांच्या मनामध्ये श्रद्धा आहे तर त्यांच्या मनामध्ये त्यांच्या चेहऱ्यावर प्रसन्नता असते. एक लक्षपूर्वक ऐका, आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या लोकांना मी नेहमी सांगतो हे की जर श्रद्धा आहे तर पहिलं लक्षण कोणतं असावं, प्रसन्नता त्यांच्या अंगी असायला पाहिजे. आणि प्रसन्नता इकडे असेल तर आपल्या CCTVवरून उमटते, नाही तर 12च वाजले. भगवंतानं असं नाही सांगितलं प्रसन्न राहू नये,
श्रद्धेचं लक्षणच ते आहे की इथं आपल्या प्रसन्नता असली पाहिजे. विहारात येताना, विहारात बसल्यावर, विहारातून घरी गेल्यावर, नाही का, भंतेजी दिसल्यावर, भेटल्यावर, दान दिल्यावर, दान देताना, नाही तर एकदम मुक्कच. काय सांगू लागले बापा, हे तर मला आहे माहिती आहे म्हणते, हे तर मी वाचलेलं आहे म्हणते. कोणी कोणी म्हणतात असे, नाही का. आता काही काही लोक लय हुशार, ज्ञानाचा गर्व तर बापा आपल्या एवढा कोणाला असते. आपल्या लोकांना वाटते बाबासाहेबाचं पुस्तक वाचलं म्हणजे माझ्यासारखा बाबासाहेब कोणालाच माहीत नाही म्हणते. भगवंताचं एखादं पुस्तक वाचलं तर भगवान बुद्धाच्या बद्दल मला जेवढी माहिती आहे तेवढी कोणालाच नाही म्हणते. काही काही तुम्ही नाही बापा, तुम्ही लय चांगले, तुमच्यासारखं तर कोणीच नाही. आणि म्हणून सरते शेवटी तुम्हाला सांगतो, श्रद्धेचे 2 लक्षण आहेत. पहिलं, प्रसन्नता अंगी असते ज्यांच्यात श्रद्धा आहे. आणि दुसरी गोष्ट, महत्वाकांक्षा. कोणते लक्षण आहेत? एक तर प्रसन्नता असते, इकडे कोणी दान देत आहे प्रसन्न होतील, वा साधू साधू म्हणतील मनानं. आपल्याला तर म्हणावं लागते, म्हणा साधू, ते हळूच म्हणते साधू साधू साधू. बघा तुम्ही, कोणी ध्यानाला गेले, शिबिरे केले, ध्यान करते, सांगा हे खूप ध्यान करतात हो, चांगला यांचा स्वभाव, ध्यानामुळे चांगला बदल झाला, हे मुकच बसते. ठीक आहे, काय करा मग. बघा तुम्ही, तोंड वाकडच करते, कारण इकडे श्रद्धाच नाही ना. श्रद्धेचं लक्षण आहे की कोणी सील पालन करत असेल, कोणी ध्यान करत असेल, कोणी दान करत असेल, तर आपल्याला पण वाटलं पाहिजे, अरे वा साधू साधू, प्रसन्न वाटलं पाहिजे ना. कोणी प्रवचन ऐकत आहे म्हणलं, अरे वा वा असं वाटलं पाहिजे. वावा वाटणं, मनामध्ये असा प्रफुल्लित भाव निर्माण होणं, चेहऱ्यावर तो उतरणं, प्रसन्नता, भगवान म्हणाले श्रद्धेचं लक्षण आहे. लक्षामध्ये तर श्रद्धेचं लक्षण कसं, तर भगवान म्हणाले की ज्याप्रमाणे एखाद्या गढूळ पाण्यामध्ये तुरटी टाकल्या जाते आणि तुरटी टाकल्यानंतर ते गढूळ असलेलं पाणी, त्याच्यामध्ये असलेली रेती माती बुडाला थांबते, तळाला थांबते, आणि वरती जे पाणी असते ते पिण्यायोग्य बनते. आणि म्हणून एखादा तहानलेला व्यक्ती समजा ते गढूळ पाण्याजवळ गेला असता, त्यानं ते गढूळ पाणी आपल्याकडे भांड्यामध्ये घ्यावं, त्याच्यामध्ये तुरटी फिरवावी, आणि तुरटी फिरवत असताना त्याला ते दिसावं की गढूळ पाणी, घाण पाणी, कचरा असलेला, माती असलेली, रेती असलेली पाण्याच्या तळाला जात आहे, आणि वरती मात्र शुद्ध नितळ पिण्यायोग्य पाणी येत आहे. आणि ते पाणी तहानलेला माणूस जर पाहत असेल तर प्रसन्न होईल की नाराज होईल? अगोदर कसा होता गढूळ पाण्याला पाहिल्यावर? नाराज. आणि आता ते पाणी नितळ पिण्यायोग्य दिसत आहे तर प्रसन्नता. तर भगवान म्हणाले श्रद्धेचं तसं लक्षण आहे की प्रसन्नता वाटली पाहिजे. विहारात जाताना प्रसन्न वाटलं पाहिजे, विहारात बसल्यावर, विहारातून घरी गेल्यावर, बुद्धाचं नाव दररोज घरी वंदना करत असताना किंवा दान देत असताना, सगळ्या गोष्टी ध्यान करताना असं प्रसन्न वाटलं पाहिजे, एकदम प्रसन्न, नाही तर कंपाळावर आट्याच पडलेले असं. तर भगवान म्हणाले ते श्रद्धेचं लक्षण नाही. नाही तर कोणाला साहेब म्हटले, कोणी अध्यक्ष झाले, कोणी सचिव झाले, त्याला हार दिला, सूर्य दिले, काय दिलं, हे मुकच म्हणते, यांचं काय खरं आहे, काय ते बघा, अशा गोष्टी घडतात. आणि म्हणून श्रद्धेचं पहिलं लक्षण प्रसन्नता. दुसरं लक्षण कोणतं सांगितलं? महत्वाकांक्षा. महत्वाकांक्षा असायला पाहिजे. तर महत्वाकांक्षेचं उदाहरण सांगताना भगवंताने सांगितलं की ज्याप्रमाणे नदीला पूर आलेला आहे, 2-4 लोक या किनाऱ्यावरती उभे आहे, नदीला पूर आलेला आहे, आणि तो पूर असा सुरू आहे, संध्याकाळ व्हायला आली आहे, आणि पलीकडे जायचं सगळ्यांना. तर त्याच्यातील 1-2 कोणीतरी व्यक्ती उतरला नदीमध्ये, पोहून पलीकडे गेला, तर इकडे थांबलेल्यांना काय वाटेल, अरे ते जर जाऊ शकतात आपण पण गेलो पाहिजे ना, आपण पण जायला पाहिजे. जर ते पलीकडे पोहून जाऊ शकतात, पैलतीरी जाऊ शकतात, तर आपण पण जायला पाहिजे. त्याला म्हणतात महत्वाकांक्षा. कोणीतरी काहीतरी चांगलं बनलाय तर मी पण बनलं पाहिजे, त्याला म्हणतात महत्वाकांक्षा. नाही तर कोणीतरी काहीतरी बनलाय, कोणाला तरी पात्रता तयार झाली, कोणीतरी चांगलं बनते, कोणाला तरी चांगलं म्हणते, आणि आपलं मन असं बारीक बारीक करू करू अरे त्यांचं काय खरं आहे हो, तुम्हाला माहिती आहे का, असं तुम्हाला माहिती आहे का, तसं करू असं एकदम रोगिष्ट बनवलंय, एकदमच खराबच्या खराब बनवलंय मन. तर मला सांगा ती महत्वाकांक्षा आहे का? जळाऊ वृत्ती असेल तर महत्वाकांक्षा आहे का? जलशी असेल तर महत्वाकांक्षा आहे का? नाही. तर भगवान म्हणाले की जर कोणाला काही प्राप्त झालंय तर तुमच्यामध्ये जळाऊ वृत्ती येण्याच्या ऐवजी तुम्हालाही वाटलं पाहिजे मी पण पात्रता तयार करू दे आणि मी पण तिथपर्यंत पोहोचू दे. आणि त्यासाठीचा मार्ग असतो, त्यासाठीचे प्रयत्न करावे लागतात. आणि म्हणून भगवंतानं सांगितलं श्रद्धा. जर कोणी इकडे येत असेल, कोणाचं भलं होत असेल, शील पालन करून, उपोषण पालन करून कोणाचं भलं होत असेल, कोणी उपासक बनत असेल, निर्मळ मनाचं बनत असेल, त्यांच्या घरादारामध्ये परिवारामध्ये चांगलं वातावरण निर्माण होत असेल, तर इतरांना सुद्धा महत्वाकांक्षा निर्माण झाली पाहिजे. अहो त्यांच्या घरात किती चांगलं
चांगलं वातावरण बुद्ध धम्मसंघामुळे निर्माण होत आहे, तर आमच्याही घरात तसं वातावरण निर्माण होऊ दे. मग तुम्हाला दान पुण्य शील पालन ध्यानच करावं लागेल, दुसरं काय करून होईल का? नाही तर या माझं नाव लिहावं तिथं, तिथं माझं नाव, या नाव लिहिल्यानं काय होईल बापा? नाव लिहिल्यानं तर लय गोंधळ होते, नावामुळं तर बिघडीच होते. तुमच्या माहितीसाठी सांगतो, सगळ्याच ठिकाणी नाही पण काही ठिकाणी. आणि त्यामुळे निश्चितपणे तुम्हाला श्रद्धेच्या संदर्भामध्ये मी ही छोटीशी धम्मदेशना दिली आहे, तुम्हाला ती समजली असावी, कारण वेळ अधिक झालेला असल्या कारणाने मी जास्त बोलत नाही. अजून एक भंतेजी आपले बोलणारे आहेत, आणि म्हणून तुम्हाला मी कमळाच्या संदर्भामध्ये सांगितलं जे आहे ना भगवंताच्या बद्दलचं, तेही लक्षात असू द्या की कमळावरती भगवंताला का म्हणजे चित्र किंवा मूर्ती का ठेवली जाते, आणि कमळावरच का, आणि कमळा समान भगवान कसे होते आपले. भगवान म्हणाले हे जग तर वाईटच आहे तसं पाहिलं तर, कारण जगात वाईट लोक जास्त आहेत का नाही, तर भगवान म्हणाले या वाईट लोकांमधून सुद्धा आपण चांगले असलो पाहिजे, कारण वाईटांची बरोबरी केली तर आपण काय होईल? आपणही वाईट होईल. तर बरोबरी कोणाची करायची याचंही ज्ञान असलं पाहिजे. नाही तर लय लोक म्हणतात बघा मला सगळं समजते, मला काही ढेकळं समजत नाही बा, जग वाया गेले बघा काही लोक, आणि पुन्हा म्हणते माझ्यासारखं जे समजते तो कोणाला समजत नाही म्हणते, आणि मला सगळंच माहिती आहे. काय ढेकळं माहिती आहे? काहीच तर समजे ना. या वाणीवर संयम ठेवता येईना, मनावर संयम ठेवता येईना, शरीरावर संयम ठेवता येईना, माहीत कोणतं काय आहे हो, आहे का नाही? गणित याच्यामध्ये बघा तुम्ही. आणि त्यामुळे तुम्हाला हे बुद्धाचा उपदेश आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. छोटा जरी असला तरी याच्यात गर्भित अर्थ खूप महत्त्वाचा आहे. म्हणून श्रद्धावान बना, निर्मळ मनवाले बना, बुद्ध विहारात येणारे बना, आणि दानपुण्य करणारे, शील पालन करणारे, ध्यान करणारे बना. कारण मनाच्या मध्ये असलेला त्रास, टेन्शन, वैताग हे जे काही आहे ते एकाच मार्गाने कमी होऊ शकते, आणि तो म्हणजे भगवंतानं सांगितला ध्यानाचा मार्ग. मनाला निर्मळ करण्यासाठी, मनाची बेचैनी दूर करण्यासाठी, विचलित मनाला एकाग्र करण्यासाठी जर कोणता मार्ग आहे तर भगवंताने तो ध्यानाचा मार्ग सांगितला. आणि ध्यानाचाही मार्ग सांगत असताना भगवंताने त्यासाठी टर्म्स आणि कंडिशन सांगितल्या, आणि त्या म्हणजे ध्यान त्यांनाच लागू शकते की ज्यांच्या दानाची प्रवृत्ती आहे आणि जे शील पालन करू शकतात. नाही तर किती ध्यानाला जरी बसलो तर लय लोक म्हणतात ध्यान मनत लागत नाही. तर भगवंतानं त्यासाठी सांगितलं की दानाची प्रवृत्ती ठेवली पाहिजे आणि शील पालन असलं पाहिजे. दानामध्ये आपण परिपक्व बनल्याशिवाय आणि शीलामध्ये परिपक्व बनल्याशिवाय आपल्याला ध्यान लागेलच कसं? कारण विकाराचा संबंध आहे ना. दान केलं म्हणजे मन असं मोकळं होते, निर्मळ होते. दान करणं म्हणजे परोपकार करणं, दान करणं म्हणजे त्याग करणं आहे. आपली मालकी हक्काची वस्तू किंवा पदार्थ किंवा जे काही आहे ते देऊन टाकणं आहे, सोडून देणं आहे त्याच्याबद्दलचा भाव. आणि त्याला त्यांचं मन तसं बनवलं ते मन निर्मळ होत राहील. शील पालन म्हणजे नको त्या गोष्टी, दुराचारापासून अलिप्त राहणं आहे, त्याला सोडून देणं आहे. मग जर दुराचार, वाईट गोष्टी, वाईट विचार, वाईट बोलणं सोडून देणं आहे तर मन निर्मळ बनल की नाही? बघा ना, तुम्ही काही भांडे घासताना एकदा दोनदा घासत असाल, काही तीनदा घासत असाल का नाही? समजा लय भांडं खराब झालं, एखादं प्लेट किंवा काही बर्तन खराब झालं तर दोनदा करता का नाही? कपडे धुत असाल तुम्ही तर एकदा काढले पाण्यातून झालं बस, आता त्या पावडरच्या पाण्यातून काढले आणि वाळू घाला, असं करता का तुम्ही? बापा दोनदा तीनदा चारदा नदीवर गेल्यावर तर विषय येत नाही. आता गावाकडे जन्म झाला असेल तर ते बुडवतच राहते, गोधडी बुडवते, त्याच्यामध्ये कपडे सगळे बुडू निर्मळ करते का नाही? तर एकदाच निर्मळ होते का कोणती गोष्ट? तूप खाल्ल्या रूप येते काय? तर येत नाही. म्हणून भगवंताने ह्या सगळ्या गोष्टीचा सराव करायला सांगितला, आणि सराव करू आणि त्याचे पथ्य पाळल्याशिवाय काही आपल्याला प्राप्त होत नाही. म्हणून पथ्य पाळले पाहिजे श्रद्धेच्या संदर्भात, धार्मिकतेच्या संदर्भामध्ये. तेव्हा निश्चितपणे तुम्ही या धम्मदेशनेच्या माध्यमातून बुद्धाची वाणी शिकाल, मनावर घ्याल, स्वतःमध्ये सकारात्मक परिवर्तन घडून आणाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा बुद्धाचा धम्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार प्रसार करण्यासाठी आपलं दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल आहे. त्या चॅनलला सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये सर्च करून सबस्क्राईब करावं. त्यावरती विविध विषयांवरती प्रवचन असतात, ती प्रवचनं शेअर करावीत, लाईक करावं, कमेंट्स करत राहाव्यात आणि बुद्ध धम्माच्या प्रचारामध्ये सहाय्यक बनावं अशी एक सरते शेवटी अपेक्षा व्यक्त करून मी माझ्या शब्दांना इथे पूर्णविराम देतो. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता
सब्बधम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि। The great happiness. बुद्धं